असते जर घर पडलं तर काय करणार ना आज तुम्ही काही दुरुस्ती सुद्धा करू देत नाही। बरेच लोक आहेत इथं अशी की त्यांचे घर पडायला लागलेली आहेत, पण त्यांनी सांगावं ना ठामपणे। प्रत्येक वेळेस मीटिंग घेतात, हे करतात, आज होईल 15 दिवसांनी होईल, 23 मार्च आणि 15 ऑगस्ट महिना ह्याच्यातच फक्त इकडे लक्ष घालतात, नाही तर कोणीही लक्ष घालत नाहीये। तर काय करावं सरकारने, काय ते लवकर निर्णय घेऊन ये ना। आमचं हे एक तर त्यांनी संत गतीने चालण्याचं कारण एक आहे, हे पहा, राजगुरुवाड्यासाठी खूप निधी आलेले आहेत शासनाकडनं, परंतु इथे राजगुरुवाड्याच्या आजूबाजूला जे स्थानिक रहिवासी आहेत, ज्यांची जमीन ह्या आमच्या राजगुरुवाड्यासाठी त्यांना आपली जमीन द्यायला लागणार आहे, अशा सर्व व्यक्तींना, अशा सर्व कुटुंबांना शासनाने आणि कलेक्टर ऑफिसने त्यांच्या जागेचा, त्यांच्या घरांचा योग्य मोबदला दिला तर हे काम पटापट होईल, म्हणजे त्वरित होईल। 15 वर्षापूर्वी ज्या जमिनींची किंमत, ज्या घरांची किंमत होती, त्याच घरांची किंमत शासन किंवा प्रशासन या आमच्या सर्व नागरिकांना देते। आणि थोडासा समन्वय करावा शासनाने, कलेक्टर ऑफिसने, त्यांची एक बैठक घ्यावी आणि योग्य तो निर्णय घेऊन यांना योग्य तो मोबदला द्यावा।